हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत विजय प्राप्ती तोडगा कसा तयार करायचा. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं धनधान्य वृद्धिदायक तोडगा कसा तयार करायचा किंवा संरक्षण तोडगा कसा तयार करायचा, त्याच्यावर कुठल्या सेवा करायच्या हे बघितलं. तसंच आज आपण बघणार आहोत विजय प्राप्तीदायक तोडगा कसा तयार करायचा. या विजय प्राप्ती तोडग्याने तुमच्या जीवनात हमखास यश प्राप्ती येते. म्हणजे आपण कुठेही महत्त्वाच्या ठिकाणी जाताना आपल्याला फक्त सोबत तो तोडगा न्यायचा आहे आणि विश्वास ठेवायचा आहे. तर तो तोडगा कसा तयार करायचा मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आता आपण तोडगा बघूया. विजय प्राप्तीदायक तोडगा. तो तोडगा म्हणजेच आता आपण दसऱ्याच्या दिवशी स्वामींना जे आपट्याची पानं ठेवलेली असतात पूजेत किंवा आपल्या देवघरात किंवा आपण जेव्हा मठात किंवा महाराजांच्या केंद्रात जातात तर तिथं स्वामींना सोनं दिलेलं असतं. तर आपण तिथं सोनं ठेवून परत सोनं घ्यायचं असतं. हे प्रत्येकालाच माहिती असेल जे स्वामी सेवेकरी असतील त्यांना. तर तुम्हाला ज्यांना कुणाला माहीत नसेल परंतु तुम्ही देवघरात किंवा तुम्ही तुमच्या देवघरात जे सोनं ठेवलेलं असतं पूजेला दसऱ्याच्या दिवशी, तर आपण प्रत्येकाला आपल्याला सवय असते आधी आपण देवांना सोनं वाटतो देतो आणि मग आपण सगळ्यांना सोनं वाटतो. तर ते सोनं म्हणजेच आपट्याची पानं. तर ते आपट्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत. आता आपट्याची पानं तुम्हाला माहिती आहे ते विजय प्राप्तीचंच म्हणजे एक सिम्बॉल आहे का. तर भगवान रामाने त्यांचे जे शस्त्र होते ते आपट्याच्या पानाखाली लपवले होते, म्हणून त्या आपट्याला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान रामांनी तर त्यांचे शस्त्र तर लपवलेच, परंतु त्यांचा स्पर्श झाला त्या झाडाला तर ते किती महत्त्वाचं आहे. तर ते त्याचे 2.5 पानं घ्यायचेत आपट्याची आणि ते एका छोट्या पोटलीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कागदामध्ये पॅक करायचं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतेच ते. हे बघा अशा पद्धतीने दिसतं हे 2.5 पानं आहेत आपट्याची. हे घ्यायचे. ते जर तुमच्याकडे असतीलच ते ठेवलेले ते घ्यायचे. त्याच्यानंतर अजून लक्ष्मीकारक जी वनस्पती आहे ती म्हणजे लाजाळू. तर लाजाळूचे पण थोडे पानं अशाच पिशवीमध्ये घ्यायचे आपल्याला. हे बघा असे आलं लक्षात हे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे पांढरी गुंज. गुंज ही लक्ष्मी प्राप्तीसाठी पण वापरतात, विजय प्राप्तीसाठी सुद्धा वापरतात. तर ती ही अशी असते, ती पण अशी याच्यामध्ये घ्यायची तुम्हाला छोट्या पॅकेटमध्ये. आणि हे सगळं एकत्र घेऊन उजव्या हातात त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची. नुसतं ठेवल्याने कधीच गोष्टींचा फायदा होत नाही. त्या वस्तूंवर अशी सेवा करायची म्हणजे त्यांना भारीत करायचं. सगळ्यात आधी त्यांची पंचोपचार पूजा करायची. पंचोपचार पूजा म्हणजेच हळद कुंकू अष्टगंध अक्षदा धूप दीप हे सगळं दाखवायचं. धूप लावल्यानंतर कुठलीही जेव्हा आपण सेवा करतो वस्तूंवर गोष्टींवर तर त्या अशा धरायच्या ज्याच्यातनं जो तो धूर येतो ना तो या वस्तूंवर आला पाहिजे. तर त्यांना असं धुपवून घ्यायचं आणि त्याच्यावर सेवा करायची. त्याच्यावर कोणती सेवा करायची ते सांगते. त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू उजव्या हातात घ्यायच्या आहेत. त्याची पंचोपचार पूजा करायची, धुपवून घ्यायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्याशिवाय याची ह्या सेवा पूर्ण होत नाही. गाईच्या तुपामध्ये खूप सात्विकता असते तुम्हाला माहिती. त्यानंतर उजव्या हातात असं धरल्यानंतर धूप लावल्यानंतर ते धुपावर असं धरून त्याच्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे किंवा 108 वेळा. तर पंचोपचार पूजा केल्यानंतर धूप लावल्यानंतर ते धूप असा याच्यावर असं धरायचं आणि म्हणायचं श्री स्वामी समर्थ असं 108 वेळा म्हणजेच एक माळ. त्यानंतर कालभैरवाष्टक सगळ्यांनाच माहिती आहे. ओम देवराज सेवमान पावनाग्रे पंकजम व्याल यज्ञ सूत्र मेंदू शेखरम कृपाकरम असं कालभैरवाष्टक पूर्ण म्हणायचे. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं याच्यावर गायत्री मंत्राची सुद्धा एक माळ करायची. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. त्यानंतर शाबरी मंत्र म्हणायचं आहे. शाबरी मंत्र कोणता? ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः याची सुद्धा एक माळ करायची. असंच हातात धरून त्याच्यावर धूप येऊ द्यायचं आहे. तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या खूप खूप सुंदर वस्तू आहेत.
आणि याचा खूप लाभ होतो. तुम्हाला माहिती आहे, आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये खूप ताकद असते. तुम्ही जर याचा उपयोग केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. म्हणूनच याला म्हणतात विजय प्राप्तीचा तोडगा. तर हा मला वाटलं तुम्हाला नवीन वर्षाच्या निमित्ताने तुमच्यासोबत शेअर करावा. तर आपण असा दुपवून घेतल्यानंतर त्याच्यावर अशा सेवा केल्या की तो एकदम भारीत होतो, खूप पॉझिटिव्ह होतो आणि तुमचे जे कामं असतात ते खूप चांगले होतात. तर हा तोडगा कुठे ठेवायचा तुम्ही? जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाणार तेव्हा तुम्ही तुमच्या पर्समध्ये, बॅगमध्ये ठेवू शकता. परंतु तो तोडगा ठेवताना अशा लाल बॅगमध्ये तो पोटलीमध्ये पॅक करायचा आणि मग ठेवायचा. अशा पद्धतीने हे बघा. अशा पद्धतीने तो तोडगा असा पॅक होऊन जातो. ही पोटली फक्त सोबत न्यायची आणि पोटली करायचं कारण काय, तुम्ही वेगवेगळे सुट्टे पण पॉकेटमध्ये ठेवू शकता. परंतु एकत्र जरी आपण ठेवलं पॉकेटमधनं, एखादं जरी हे म्हणजे वस्तू गहाळ होऊ शकते, पडू शकते, सटकू शकते, कारण त्या खूप छोट्या छोट्या आहेत. त्यापेक्षा बेटर वे तुम्ही जर असं पोटलीमध्ये तयार केलं बस. तर अशा पद्धतीने तुम्ही न्यायचं आहे. तर तुम्ही हा तोडगा नेल्यामुळे तुम्हाला हमखास यश प्राप्ती होईल. म्हणून तुम्ही हा तोडगा करा, या सेवा करा. हा विजय प्राप्तीचा तोडगा तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपले विविध तोडके दिसण्यासाठी किंवा तुम्हाला लवकर मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.